सुप्रिया सुळेंनी एक विधान केले की ज्या पद्धतीने सरकारने हे मान्य तरी करायला पाहिजे, कमतरता आहे, तुटवडा आहे गॅसचा, तुम्ही लपवताय असा थेट आरोप तुमच्यावर केला. सुरुवातीला सरकारने जगभरात जो LPG गॅस असेल, इंधन असेल, या संदर्भात तुटवडा निर्माण झालेला आहे. ज्या देशातून LPG गॅस असेल, इंधन आहे, तयार होतं, त्या देशातही हा तुटवडा निर्माण झालेला आहे. सप्लाय होताना अडचणी निर्माण होत आहेत आणि म्हणून सरकारने एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जो वाणिज्य वापराचा जो गॅस असेल किंवा इंधन असेल त्यावर एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही बंधनं आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु विरोधी पक्षाने लोकांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू केले, लोकांमध्ये घबराट निर्माण केली, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन आंदोलनाच्या स्वरूपात लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केलं. आणि त्यामुळे हे खरं आहे की तुटवडा आहे, परंतु सर्वसामान्य ग्राहक भीतीपोटी अतिरिक्त साठा बुक करू लागले, अतिरिक्त साठा करू लागले, घरगुती उपायासंदर्भात त्यांची डिमांड वाढू लागली आणि त्यामुळे काही प्रमाणात पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे. परंतु विरोधी पक्षाने या परिस्थितीमध्ये देशाला मदत करायला पाहिजे, ही परिस्थिती हँडल करण्यामध्ये. कारण ही परिस्थिती ही आपल्या देशाने, आपल्या सरकारने नाही निर्माण केली, संपूर्ण जगामध्ये युद्धामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु याचा फायदा राजकारण म्हणून विरोधी पक्ष घेत आहे. एकत्र मिटिंग लावा. मिटिंग लावून हा प्रश्न सुटणार आहे का? जर तुमच्याकडे जर काही उपाय असतील तर सरकारला तुम्ही सांगावे, पत्र द्यावी. एरवी तुम्ही भेटतात ना, मग भेटावं आणि पत्र द्यावी की बाबा अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय करा, म्हणजे देशामधील LPGचा जो काही तुटवडा आहे तो दूर होईल. केवळ प्रसिद्धी माध्यमांसमोर वायफळ बडबड करणं हा एकमेव उद्योग विरोधी पक्षाचा झालेला आहे. आणि आज सकाळी कोणी जयंत पाटील आणि सुप्रियाताईंनी विरोधात म्हटलं आहे का? कदाचित विलिनीकरणाचे दोर तुटलेले दिसत आहेत, त्यामुळे सरकारच्या विरुद्ध स्टेटमेंट केलं असावं. बारामती राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, बिनविरोध होणार की नाही अजून प्रश्न आहे. बारामती बिनविरोध करू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या, राहुरीमध्ये मात्र अस्पष्ट आहे. धनगर समाज आणि बारामतीमध्ये आपला एक कोणतरी कंटेस्टंट होणार या संदर्भात मला वाटतं सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला पाहिजे. जो नियम सुनेत्रताईंना लावला जाणार तोच नियम इतर ठिकाणी लागला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी त्या ठिकाणचे पक्ष निर्णय घेतील. परंतु जर आमदारांचा मृत्यू झाला असेल आणि त्या ठिकाणी बारामतीमध्ये एक जर नियम असेल तर तो नियम सगळीकडे सारखा पाहिजे असं मला वाटतं. नाही, पण राहुरीमध्ये महाविकास आघाडी उमेदवार देईल अशी चर्चा आहे. कारण ज्या पद्धतीनं तिथले माजी आमदार आहेत प्राजक्त तनपुरे, जे जयंत पाटलांचे भाचे आहेत, बघा शेवटी माहिती घेऊन आपल्याला माहिती देईल. सर, संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ पिवळा रेशन कार्ड जो आहे तयार करण्यात आला आहे. इम्तियाज जलील जे आहे त्यांनी पत्रकार परिषद करून ते दाखवलं सुद्धा आहे आणि ते कशा प्रकारे इझिली या सगळ्या राशन कार्ड बनते. हे बघा, अशा पद्धतीने जर कोण काही करत असेल कोणाच्या नावाचा वापर करून तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मुळात इम्तियाज जलील यांची चौकशी पहिली व्हायला पाहिजे की हे करण्यामागे त्यांचा हात आहे का. पण ते तिथे अशा प्रकारे म्हणजे एका बाजूला SIR ची डिबेट सुरू आहे, कागदपत्र, आणि दुसऱ्या बाजूला असं कागदपत्र तयार करून इम्तियाज जलील दाखवतात. याच्यामध्ये विरोधक जर अशा पद्धतीच्या कृती करून
आपण निवडणुकीच्या वेळीसुद्धा मतदार याद्यांमधील घोळ या नावावरती आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे दाखवण्याचे प्रयत्न केले, परंतु ते खोटे ठरले. याच्यामध्ये हे पुरावे काही लोकांनी निर्माण केले. अशाच पद्धतीने जर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाचं कार्ड कोणी बनवलं असेल तर पोलीस त्याची नक्कीच चौकशी करतील आणि त्याच्यावरती कार्यवाही होईल. 5 राज्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? तुमचं शिंदेसाहेब कुठं प्रचाराला जाणार आहेत का? कुठं तुम्ही उमेदवार उभा करण्याचा विचार तुमचा पक्ष करत आहे? पक्ष म्हणून लवकरच निर्णय घेतील. कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. केरळ असेल, बंगाल असेल, प्रत्येक ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत. त्यांचीसुद्धा मागणी आहे. अगदी तामिळनाडूतही आमचा पक्ष आहे. त्यांचीसुद्धा मागणी आहे की आपण निवडणुका लढवाव्यात. परंतु आम्ही NDAचे घटक पक्ष आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेब लवकरच त्या संदर्भात निर्णय घेतील. परंतु NDAच्या प्रचाराकरता एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच केरळ, तामिळनाडू, बंगाल या ठिकाणी जातील. केरळामध्ये आम्ही ज्यावेळी पूर आला त्यावेळी आम्ही पूर्णपणे आमची टीम 1 महिना डॉक्टर, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह औषध पाण्यासह त्या केरळामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन एकनाथ शिंदेसाहेब स्वतः त्या ठिकाणी जाऊन काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय घेतील. परंतु त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आम्ही निवडणूक लढवावी. संजय राऊत आज म्हणाले की नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. देश मेला तरी चालेल, पण गुजरातलाच पहिल्यांदा गॅस पुरवला जाईल. आता संजय राऊत हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती स्तुतिसुमनं तर उधळणार नाहीत, फुलं उधळणार नाहीत, चांगलं बोलणार नाहीत, कारण त्यांना चांगलं बोलताच येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या त्या टीका करतायत. मला वाटतं त्याकडे जास्त लक्ष देणं योग्य नाही. सर, जयंत पाटील एक विशेष मुलाखत मध्ये टू द पॉइंट मध्ये त्यांनी हे सांगितलं की विलनीकरण वगैरे सगळं झालेलं होतं, जाहीर करायचं होतं, तेवढ्यात जे आहे हा अपघात झाला अजित पवारांचा आणि म्हणून खूप मोठी शंका. हे बघा, आता राष्ट्रवादी पक्षामधील 2 पक्षांचा, एक पवार गट आणि अजितदादा गट यांचा हा विषय आहे. शेवटी या संदर्भात 2 पक्षाचे नेतेच अधिक जास्त बोलू शकतात. परंतु चर्चा जी होती, चर्चा जी सुरू आहे, एकदा दोघांनी येऊन लोकांसमोर सांगावं की आम्ही विलिनीकरण करणार होतो किंवा नाही. रोज रोज हा प्रश्न निर्माण करून लोकांमध्ये सुद्धा संभ्रमित अवस्था आहे. शेवटी तो 2 पक्षांचा निर्णय होता, 2 पक्षांची चर्चा होती. त्यामध्ये इतर कुठल्या पक्षाच्या प्रतिनिधींनी न बोलू असं मला वाटतं. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.